लहानपणी कधीतरी आजारी माणसांना मिळणारे लाड पाहून हेवा वाटला आहे का? द. मिरासदार यांच्या आजारी पडण्याचा प्रयोग या कथेतला आपला छोटा नायक तर याच विचाराने अक्षरशः झपाटलेला आहे. चला तर मग बघूया काय आहे हा त्याचा भन्नाट प्रयोग. म्हणजे बघा, काय विलक्षण इच्छा आहे ही. साधारणपणे मुलांना खेळण्या बागडण्याचा हेवा वाटतो, पण आपल्या कथानायकाला हेवा वाटतोय तो आजारी माणसांचा. आणि याच इच्छेतून त्याच्या डोक्यात एका मोठ्या प्रयोगाची कल्पना येते. मग काय, कोणताही मोठा वैज्ञानिक प्रयोग करण्याआधी निरीक्षण तर आलंच. तर आपल्या या छोट्या हिरोचं संशोधन सुरू होतं. तो आजूबाजूच्या आजारी लोकांचा, विशेषतः घरातल्या माणसांचा अगदी बारकाईनं अभ्यास करायला लागतो. आणि त्याच्या घरातलं वातावरणच असं होतं ना की विचारूच नका. म्हणजे आजारपण हे आजारपण नव्हतंच, तो जणू काही एक मोठा सण होता. जो कोणी आजारी पडेल तोच घरातला राजा किंवा राणी. सगळं लक्ष त्याच्याकडे, सगळी काळजी त्याचीच. अहो, ही यादी बघितल्यावर कोणालाही आजारी पडावंसं वाटेल. गोड गोड फळं, साबुदाण्याची खीर आणि सगळ्यात भारी म्हणजे शाळा आणि अभ्यासाला पूर्ण सुट्टी. घरातले सगळेजण सतत अवतीभोवती फिरायचे. इतकंच काय, डॉक्टरसुद्धा खास घरी तपासायला यायचे. यापेक्षा मोठा ऐशोआराम तो काय असणार. आणि हा सगळा डेटा गोळा करून आपलं हे छोटं डोकं एका भन्नाट निष्कर्षावर पोहोचतं. तो निष्कर्ष म्हणजे एक गृहीतक की आजारी पडणं म्हणजे आयुष्यातली सगळ्यात भारी गोष्ट आहे आणि हा अनुभव आपण एकदा तरी घेतलाच पाहिजे. बरं, गृहीतक तर ठरलं. आता काय? आता वेळ होती प्रत्यक्ष प्रयोगाची. आणि इथूनच तर खरी गंमत सुरू होते. आजारी पडण्यासाठी त्याने ज्या काही अफलातून पद्धती वापरल्या आहेत ना, त्या ऐकून हसू आवरणार नाही. त्याच्या तथाकथित वैज्ञानिक पद्धती तरी बघा. भावंडांचं औषध चोरून प्यायचं, उगाच खोटा खोटा खोकला काढायचा, नाक दाबून धरायचं. अरे देवा, पण काय वाटतं, हे त्याचे प्लॅन्स यशस्वी झाले असतील का? तर पहिलाच प्रयत्न, आणि तो तर अक्षरशः अंगाशी येतो. भावंडांच्या औषधाची अर्धी बाटली गुपचूप पिऊन टाकतो. त्याला वाटलं आता येतील लाड करायला, पण झालं उलटंच. पोटात दुखायला लागलं, ताप आला. म्हणजे तो आजारी पडला खरा, पण हे ते मजेचं आजारपण नक्कीच नव्हतं. ठीक आहे, पहिला प्रयत्न फसला. मग आला दुसरा प्रयत्न. यावेळी त्याने नाक दाबून धरलं, सर्दी झाल्याचं नाटक. पण वडील तर वडीलच असतात. त्यांनी एकाच वाक्यात सगळा डाव उधळून लावला. म्हणाले, नाक शिंकरून घे आणि चल पटकन जेवायला. संपला विषय. हा प्लॅन सुद्धा फेल. आता काय, घरातले सगळे उपाय, सगळे जुगाड फसले होते. मग आपल्या या छोट्या शास्त्रज्ञाने ठरवलं की आता छोट्या मोठ्या उपायांनी काम होणार नाही. आता थेट एका एक्सपर्टकडेच जायला हवं. आणि तो एक्सपर्ट कोण? तर फॅमिली डॉक्टर. म्हणजे बघा, आता थेट डॉक्टरांच्या दवाखान्यातच पोचला. ही होती त्याच्या प्रयोगाची फायनल स्टेज, एक प्रकारची क्लिनिकल ट्रायल. चला बघूया ह्या ट्रायलचा निकाल काय लागतो ते. आणि डॉक्टरांसमोर जाऊन काय विचारतोय बघा, एकदम निरागसपणे. डॉक्टर, मला थोडं औषध हवंय. अरे बाबा, पण झालंय काय, दुखतंय काय? काही नाही, कशाशी काही संबंध नाही. त्याला फक्त आजारी पडायचंय आणि त्यासाठी औषध हवंय. आणि मग तर त्याने जो प्रश्न विचारला ना, तो म्हणजे कथेचा हाय पॉइंट आहे. तो डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो? कल्पना करा, म्हणजे आजारपणाचा एकदम सर्वोच्च VIP अनुभव घ्यायची त्याची पूर्ण तयारी होती. आता हे ऐकून डॉक्टर काय करणार बिचारे? आधी तर ते पोट धरून हसले असतील. मग त्यांनी त्याला तपासलं आणि निकाल काय? बाळा, तू तर एकदम ठणठणीत आहेस, काही झालेलं नाही तुला. झालं. त्याची ही क्लिनिकल ट्रायल सुद्धा सपशेल फेल. आणि मग या सगळ्या फसलेल्या प्रयोगांमधून त्याला एक असा धडा मिळाला जो तो कदाचित आयुष्यभर विसरणार नाही. त्याने ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या आणि जे निकाल समोर आले त्यात जमीन आसमानाचा फरक होता. बघा ना, त्याला काय हवं होतं? सगळ्यांचं लक्ष, मजा, चविष्ट पदार्थ. पण मिळालं काय? कडू औषध आणि खरीखुरी पोटदुखी. त्याला वाटलं होतं सहानुभूती मिळेल, पण उलट डॉक्टरांनीच त्याची चेष्टा केली. म्हणजे आजारी पडण्याबद्दलची त्याची कल्पना किती गुलाबी होती आणि वास्तव किती टोचणारं होतं. आणि तेव्हा शेवटी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आजारी पडण्याचं नाटक करणं ही एक गोष्ट आहे, पण खरं आजारी पडणं हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि त्या खऱ्या आजारपणातनं काहीही मजा नसते. त्याचा जो मूळ हायपोथेसिस होता तो पूर्णपणे 100% चुकीचा ठरला. खरंच, द. मिरासदारांची ही कथा ऐकल्यावर आपल्या सगळ्यांनाच आपलं बालपण आठवतं, नाही का? ते निरागस दिवस आणि आपण केलेले असेच काहीतरी भन्नाट प्रयोग. जर आठवून बघा बरं,
असा कोणता प्रयोग होता जो असाच पार फसला होता?